राष्ट्रवादीसाठी पक्षात काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घ्या. सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत नवे सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सूचना, सूत्रांची माहिती. प्रशांत किशोर यांच्या नेमणुकीबाबत अधिकृत माहिती नाही. सर्व नियुक्त्या माझ्या सह्यांच्या पत्राच्या आधारेच. आमच्या पक्षात एकत्र बसून सर्व निर्णय घेतले जातात. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर सुनील तटकरेंचं भाष्य. प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला. रुपाली ठोंबरेंचा नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. खुर्चीला चिकटून बसण्याचा आग्रह कशासाठी? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं नाव न घेता ठोंबरेंचा खोचक सवाल. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर भेटीमुळे भाजप नाराज. भाजपचा पराभव केलेल्यांशी चर्चा करणं अयोग्य. भाजपची नाराजी, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीसाठी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात. राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्व्हे सुरू. लवकरच सर्व्हेचा अहवाल सुनेत्रा पवारांकडे सादर केला जाणार. दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत. पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं. नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं मुख्यमंत्री फडणवीसांची आज आढावा बैठक. यात संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज IIT दिल्लीत तरुणांना संबोधित करणार. सकाळी 11 वाजता तरुणांना संबोधित करणार. IIT दिल्लीमध्ये दीक्षांत समारंभाला मोदी हजेरी लावणार. विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात काय बोलणार याकडे लक्ष. 2015च्या कुंभमेळ्यात सहज कामं झाली होती. 2015च्या कुंभमेळ्यामध्ये पैसे कमावणं हा उद्देश नव्हता. आता कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणलेत. नाशिक कुंभमेळ्यातील कामांवरनं राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर कंत्राट देताना जात किंवा भाषा पाहिली जात नाही, कंपनी पाहिली जाते. हवा असेल तर मराठी लोकांची नावं पाठवून दिली जातील. राज ठाकरेंच्या आरोपांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. गुजरातचे कंत्राटदार हे सपशेल खोटे आहे, गिरीश महाजन यांनी सांगितलंय, असंही वक्तव्य. नाशिकमधील खड्ड्यांवरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. ज्यांच्यावर खड्डे बुजवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दंड लावा. कारण सांगू नका. रिलॅक्स राहून चालणार नाही. फडणवीस बैठकीत संतापले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार. राज्यातील काही प्रमुख नेत्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1 तासांपेक्षा अधिक चर्चा. मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींनी फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये. मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरनं राऊतांची टीका. तर किती फोडलेस आणि आणखी किती फोडणार यावरती त्यांच्यात चर्चा होईल. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरनं राऊतांची टीका. पक्ष हा वारसा हक्कानं मिळत नसतो. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवरनं रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. वारसा हक्कानं फक्त मालमत्ता मिळते, ठाकरेंवर टीका. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्तानं खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. मोदींनी या चादरीचं आणि सोलापूरच्या विणकरांच्या कौशल्याचं कौतुक केलं. या चादरीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगसाठी विशेष धोरणाची वाघमारेंची मागणी. डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची सरकारची तयारी सुरू. पुढच्या आठवड्यात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता. एनडीएच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती. काँग्रेसकडनं लोकसभेतील सर्व खासदारांसाठी 3 ओळींचा व्हीप जारी. सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. या काळात संसदेत डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची चर्चा असल्यामुळे पक्षाकडनं व्हीप जारी. राहुल गांधींनी E20 विषयावरती एक व्हिडिओ बनवलाय. E20 म्हणजे दाल में काला नाही, पुरी दाल ही काली है असं म्हणत या विषयावरती आवाज उठवणार असंही स्पष्ट केलं. E20वर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचा खुलासा. काही लोक तथ्यहीन आरोप करतायत. राहुल गांधींवरती हरदीप सिंग यांची टीका. तर बायोफ्युएल ब्लेंडिंग कार्यक्रम योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं केलं स्पष्ट. अभिजित दिपकेने पोलीस अधिकाऱ्यांवरती संताप व्यक्त केला. कारण भेटायला येणाऱ्यांना पोलीस चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप. दिपकेने पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढलं. तर माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय का? अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल.
जंतर मंतरवरील आंदोलन ही फक्त सुरुवात. लाठीचार्जमुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचं मोठं विधान. नीटचे पेपर देखील आता क्लासेसवाल्यांनी फोडले. चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. दगडावरील ठसे शोधण्यापेक्षा विद्यार्थ्यांची बोलावं. राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना सल्ला. गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळांसाठी मी लढतोय. गरीब मराठा समाजाचं हे लोक वाटोळं करतायत. कुणबी नोंदी कमी करण्याचा सरकारचा कट. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आरोप. बावनकुळेंनी मराठ्यांच्या नादी लागू नये. संपूर्ण भाजप मी गोत्यात आणेन. जरांगेंचा इशारा. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. मन दुखावणार नाही याचा विचार करावा. शिवी देऊन प्रश्न सुटणार नाही. मुनगंटीवारांचं वक्तव्य. तर नेहमी शिंदेंची स्तुती केली पण आमच्याच पोरांचे मुडदे पाडायचे असा अर्थ नाही. महाविकास आघाडी किंवा महायुती असू दे, मी कुणाचेही मिंधान नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. मला मित्रत्वाची गरज नाही. समाजहित महत्वाचं. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर मनोज जरांगेंची टीका. जरांगे फक्त बाहुला. मुख्यमंत्र्यांना शिव्या घालायला जरांगेंना प्रसाद लाड यांनी सांगितलं. लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. 29 तारखेच्या मराठा आंदोलनाला प्रति-आंदोलन करून उत्तर देण्याचा इशारा. जरांगेंना आरक्षणाची बाराखडी माहीत नाही. कुणीतरी स्क्रिप्ट लिहून देत आहे. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवरती हल्लाबोल. जरांगेंची एकनाथ शिंदेंवर टीका. हा फक्त देखावा असल्याची टीका. तर सदावर्तेंनी एकनाथ शिंदेंवरती बोलू नये. एकनाथ शिंदेंवर बोलणं म्हणजे सरकारवरती बोलणं. गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. मी असेपर्यंत जरांगेंवरती उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. उदय सामंतांची जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा सुरू. जरांगेंसोबत माझी देखील 2 वेळा चर्चा. 11 ते 12 तारखेला कागदपत्र घेऊन जरांगेंना भेटणार. लाड यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं ओबीसी महाअधिवेशनाला शुभेच्छा. जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. प्रसाद लाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात मारणार. लक्ष्मण हाकेंचा प्रसाद लाड यांना इशारा. मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण मी प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार. लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. लक्ष्मण हाकेंना प्रसाद लाड कोण आहेत हे कदाचित माहिती नाही. त्यांनी आधी माझं गुगल सर्च करावं. प्रसाद लाड यांचा लक्ष्मण हाकेंना अप्रत्यक्ष इशारा. अशा लोकांवर न बोलणंच हे चांगलं असतं. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटलांकडनं पद सोडण्याचे संकेत. महामंडळाचे एमडी अध्यक्षाला विचारात न घेता काम करतात. समाजाचं हित साधता येत नसेल तर महामंडळात राहण्यात रस नाही. नरेंद्र पाटलांकडनं नाराजी व्यक्त. रायगडचा पालकमंत्री मीच होणार. काळजीचं कारण नाही. भरत गोगावलेंचं वक्तव्य. योग्य वेळी सगळं काही स्पष्ट होईल. 15 ऑगस्टचा मान मलाच मिळणार. गोगावलेंची माहिती. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट झाली. विविध कामांसंदर्भात निवेदन देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. राहुल गांधी आज प्रयागराजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. भारतामध्ये विद्यार्थ्यांचं काहीही भविष्य नाही. आपण हे बदलू शकतो. सरकार झुकतं. गरज आहे एकजुटीनं आवाज उठवण्याची. राहुल गांधींचं ट्विट. मुंबईच्या महापौर रितू तावडेंना पुन्हा धमकीचा ईमेल. महापौर दालन, मुंबई मेट्रो आणि शाळा उडवण्याची धमकी. 15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याचा दावा. मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावं नमूद. मुलांना शाळेत पाठवू नका. मेट्रोनं प्रवास करू नका असा इशारा. विनायक राऊतांना अटकपूर्व जामीन मंजूर. सून गिरिजा राऊत प्रकरणात विनायक राऊतांसह 6 जणांना जामीन मंजूर. विनायक राऊतांना ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा. गिरिजा राऊतांचे वकील सागर कदम निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता. डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेला जामीन. मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहावं लागणार. सर्व आरोपींना कोर्टाकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात भाजप नगरसेविका शालन शिंदेला जामीन मंजूर. अटकेत असलेल्या शालन शिंदेला तब्बल 7 महिन्यांनी जामीन. 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती कोल्हापूर खंडपीठाकडनं जामीन मंजूर. विजय चौधरीकडील 3000 ऑडिओ क्लिपची चौकशी करा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंची मागणी. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी अटकेत. भाजपच्या नेत्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. भाजप नेत्यांचे आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कोठडी. चौधरी विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल.
बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना धमकी दिल्याचा व्हायरल ऑडिओ समोर आल्यानंतर वांद्रे पोलिसांकडून एनसी दाखल. ऑडिओमध्ये स्वतःला फरार गँगस्टर झिशान अख्तर असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं धमकी दिल्याचं समोर. झिशान यांच्या सुरक्षेत वाढ. अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या प्रकरणात भोंदू अशोक खरात आणि व्यवस्थापक मिलिंद बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 57 जणांच्या नावे सुमारे 100 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा आरोप. निदा खान प्रकरणात एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक. कोर्टात हजर न राहिल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून अटक. आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवरती आरोप. शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित. 6.22 लाख शेतकऱ्यांना खात्यावर 5,029 कोटी रुपये ट्रान्सफर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे केली रक्कम हस्तांतरित. कोणत्याही शेतकऱ्यांवरती सिबिलची अट लागणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील 31,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 185 कोटी रुपये जमा. पहिल्या टप्प्यात 65,343 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात. रक्कम जमा झाल्याचे मेसेज मोबाईलवरती येत आहेत, मात्र केवायसी प्रक्रियेत अडचणी आल्यामुळे काही शेतकऱ्यांना अद्याप मेसेज मिळालेले नाहीत. तिसऱ्या मुंबईच्या नियोजित विकासासाठी 324 चौरस किलोमीटर क्षेत्राचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन. सिंगापूरची मॅपल ट्री कंपनी रायगड पेन ग्रोथ सेंटरमध्ये सुमारे 1.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. पुन्हा पाहूया बातम्या सुपरफास्ट. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातील रेफर सिस्टीमवरनं आमदार श्री जया चव्हाण यांनी जाब विचारला. महिला डॉक्टरांच्या जागी त्यांचे पती ओपीडी काढत असल्याच्या प्रश्नाला रुग्णालयाच्या इन्चार्जकडनं दुजोरा. या प्रकरणी चौकशी लावण्याचा आमदारांचा इशारा. म्हाडाच्या मुंबईतील 2,640 घरांच्या सोडतीमधील घर न मिळालेल्यांना अनामत रक्कम परत मिळणार. सोमवारपासून अनामत रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार. पुण्यातील कात्रज दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ. वाढलेली महागाई पाहता विक्रीमध्ये वाढ करण्याचा दूध संघाचा निर्णय. 11 तारखेपासून अंमलबजावणी होणार. पुणे विमानतळावरती पक्षी, कचरा आणि भटक्या श्वानांचा विमान उड्डाणांना धोका. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचं निरीक्षण. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी. पुण्यामध्ये डेंग्यूचे जवळपास 671 संशयित रुग्ण आढळले. 671 पैकी 27 जणांना डेंग्यूची लागण तर चिकुनगुनियाचे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. गुजरातमध्ये आढळलेल्या चांदीपुरा विषाणूमुळे मुंबई महापालिका अलर्टवर. महानगरपालिकेनं उचलली खबरदारीची पावलं. संभाव्य रुग्णांवरती तातडीनं उपचार करता यावे यासाठी कस्तुरबा रुग्णालयात 10 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय. नोकरीचा आमिष दाखवून नागपूरच्या महिलेला पोर्तुगाल देहविक्री करण्यास भाग पाडलं. महिलेकडनं पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील रस्ते महिना अखेरपर्यंत पूर्णपणे खड्डेमुक्त करा. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. 31 ऑगस्टपर्यंत सुधार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोलापुरातील बार्शीत उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात पाणी पूजनावेळी आमदार राजेंद्र राऊत भाऊक. कोरडवाहू असलेल्या बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच पाणी आल्यामुळे राजेंद्र राऊतांना अश्रू अनावर. डहाणूतील 8 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. अपर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी प्रमुल उर्फ प्रफुल्ल घोषे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पुन्हा बातम्या सुपरफास्ट बघूयात. समुद्र किनाऱ्यावरती स्टंट करताना भरतीत अडकलेली पर्यटकांची कार जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढली. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे काजरभाटी समुद्र किनाऱ्यावरची घटना. भंडाऱ्यामध्ये 7,000ची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबी जाळ्यात. पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी लाच मागितली होती. रंजू अंबादे असं महिला ग्रामसेवकाचं नाव. भंडाऱ्यातील मोहरणा ग्रामपंचायतीत घडला प्रकार. जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं नरहरी झिरवाळ यांच्याकडनं वायबी चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवसीय वनरंग कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. या कार्यक्रमासाठी शरद पवार आज उपस्थिती लावणार. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला वेग. अमित ठाकरेंकडून मुंबईतील विविध महाविद्यालयांना भेटी दिल्या जात आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत.
तर राहुल गांधींचा इंस्टाग्राम लाईव्हद्वारे जेमझींशी संवाद, आस्क मी एनिथिंग या सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा. प्रत्येक सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं, राहुल गांधींचं मत. रविराज देशमुखांचं आमदारकीचं तिकीट कापायचं काम मीच केलं. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखांसमोरच रवी राणांची कबुली. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात बदल निश्चित होणार आणि तो बदल मीच करणार, रवी राणांचं वक्तव्य. येवला पैठणीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. पैठणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा वारसा असल्याचं सांगत विणकरांच्या प्रश्नांना महायुती सरकारचं प्राधान्य असल्याचं भुजबळांचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू. आतापर्यंत 13,48,1700हून अधिक मतदारांची पडताळणी पूर्ण. दुबार नोंदणी किंवा मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या सुमारे 1,30,157 मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला देखील बसलाय. महारेराकडनं गृहनिर्माण प्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ.